मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी, विद्युत या प्रकरणावरचे न्यूमरिकल्स हे बघणार आहोत. हा STI 2012 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 100 वॅट आणि 240 व्होल्ट दिव्याचा विद्युत रोध डॅश डॅश असेल. आता सगळे न्यूमरिकल्स सॉल्व करण्याच्या आधी मी तुम्हाला काही बेसिक ट्रिक्स देतो किंवा सांगतो, ते तुम्ही पक्क लक्षात ठेवा. विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर याची 3 सूत्र आपण बघितलेली आहेत. ही पक्की तुम्ही डोक्यात फिक्स ठेवा. P इज इक्वल टू I²R, P इज इक्वल टू V² अपॉन R आणि P इज इक्वल टू V इंटू I. I म्हणजे करंट ॲम्पियरमध्ये, R म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे रोध ओहममध्ये, V म्हणजे व्होल्टेज म्हणजे विद्युत विभवांतर पोटेन्शियल ते व्होल्टमध्ये, R म्हणजे पुन्हा रेझिस्टन्स ओहममध्ये, V व्होल्टेज, I म्हणजे विद्युतधारा ॲम्पियरमध्ये. ही आहेत पॉवरची सूत्र. आता या पॉवरला हे जे उत्तर येतं पॉवरचं, जर I म्हणजे ॲम्पियरमध्ये वापरलं आपण युनिट, R ओहम घेतलं, V जिथे असेल तिथे व्होल्टमध्ये घेतलं, तर जे उत्तर येतं ते वॅट्समध्ये येतं म्हणजे जूल पर सेकंड. ओके, एवढे वॅट्स. आता या पॉवरच्या सूत्रांना जर वेळेने गुणलं म्हणजे एवढी पॉवर किती वेळेसाठी वापरली गेली, आणि वेळेचं युनिट काय वापरायचं, सेकंड्स. म्हणजे वेळेने म्हणजे टीने जर यांना गुणलं तर आपल्याला मिळते ऊर्जा म्हणजे उष्णता ऊर्जा. नॉर्मली काय होतं की विद्युत ऊर्जा जी असते ती मेनली उष्णतेच्या स्वरूपात व्यक्त होते. तर पॉवरला टीने गुणलं की आपल्याला ऊर्जा मिळते जूलमध्ये. ही कशामध्ये मिळते, जूलमध्ये. आता बघा, मग त्यानुसार उष्णतेची पण 3 सूत्र तयार होतील. प्रत्येक सूत्राला टीने गुणलं की आपल्याला उष्णतेची 3 सूत्र मिळतील. उदाहरणार्थ I²R याला टीने गुणलं की I²RT हे एक सूत्र झालं उष्णता ऊर्जेचं, इतके जूल. V² अपॉन R याला टीने जर गुणलं तर V²T अपॉन R, बघा V²T अपॉन R हे दुसरं सूत्र झालं ऊर्जेचं, उष्णता ऊर्जेचं. आणि VI ला टीने गुणलं तर VIT हे तिसरं सूत्र झालं उष्णतेचं, जूलमध्ये. ओके, थोडक्यात काय, पॉवरला वेळेने गुणलं की आपल्याला उष्णता म्हणजेच ऊर्जा मिळते. समजा डायरेक्ट पॉवर दिलेला असेल तर सरळ सरळ या पॉवरला वेळेने गुणायचं, आपल्याला मिळेल ऊर्जा. आता ही जी ऊर्जा पॉवर होती आपली वॅट्समध्ये, ऊर्जा टीने गुणल्यानंतर मिळेल जूलमध्ये. जर आपल्याला ही ऊर्जा कॅलरीमध्ये काढायची असेल तर याला ऊर्जेला 4.18ने भागायचं, ती आपल्याला मिळेल कॅलरीमध्ये. आणि या कॅलरीची समजा किलो कॅलरीमध्ये करायची असेल तर मग ही जी कॅलरीमध्ये उष्णता येईल याला 4.18ने गुणल्यानंतर त्याला 1000ने भागायचं म्हणजे आपल्याला किलो कॅलरीमध्ये येईल. समजा आपल्याला युनिट्समध्ये काढायची असेल ऊर्जा, किती ऊर्जा वापरली गेली युनिट्समध्ये. आता एक युनिट म्हणजे आपण जे इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं ना, त्याच्यामध्ये असतं की तुम्ही इतकी युनिट ऊर्जा वापरली, ते युनिट असतं 1 किलोवॅट आवर. जर आपल्याला युनिटमध्ये काढायची असेल तर ही जी ऊर्जा असते तिला भागायचं 3.6 इंटू 10⁶. कारण काय, 1 किलोवॅट आवर म्हणजे 3.6 इंटू 10⁶ जूल इतकं असतं. ओके, सो 3 स्टेप लक्षात ठेवायच्या. पॉवरची 3 सूत्र, पॉवरला टीने गुणलं की जूलमध्ये मिळते आपल्याला उष्णता ऊर्जा. त्याला 4.18ने भागितलं तर आपल्याला कॅलरीमध्ये मिळते उष्णता ऊर्जा. तिला 1000ने भागितलं तर किलो कॅलरीमध्ये मिळते. आणि या ऊर्जेला जर 3.6 गुणिले 10⁶ने भागितलं तर आपल्याला ती युनिट्समध्ये ऊर्जा मिळते. सो या स्टेप्स पक्क्या लक्षात ठेवायच्या. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळू.
आता काय करायचं की याच्यातलं कुठलं सूत्र वापरायचं आहे हे याच्यावरनं ठरवायचं प्रश्नावरनं, की प्रश्नात काय दिलेलं नेमकं. 100 वॅट दिलेलं आहे म्हणजे पॉवर आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. पॉवर P इज इक्वल टू 100 वॅट्स, ही पॉवर आहे. आणि व्होल्टेज दिलेलं आहे V किती, 240 व्होल्ट. प्रत्येक वेळी युनिट लिहायचे, कारण युनिट आपल्याला त्याच ज्या याच्यात मी सांगितलं तुम्हाला इथे त्याच सूत्रां त्याच युनिट्समध्ये पाहिजे. ओके, नसेल तर आपण कन्वर्ट करून घेऊ. आणि काढायचं काय आपल्याला, R विद्युतरोध. म्हणजे आपल्याला असं सूत्र घ्यावं लागेल की ज्याच्यात P, V आणि R आहेत. मग या तीन याच्यामध्ये कोणतं आहे, याच्यात P आहे, R आहे पण V नाही आहे, म्हणजे हे नको. याच्यात P, V, R आहेत बरोबर, म्हणजे आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. ओके, सो P इज इक्वल टू V² अपॉन R. ऑलरेडी आपण हे काढून ठेवलेलं आहे. हे आपलं जे पुस्तक आहे सायन्स ऑल इन वन, त्याच्यामध्ये या प्रकारचा हा प्रश्न दिलेला आहे. तर कोणतं सूत्र वापरू आपण, P इज इक्वल टू V² अपॉन R. P किती दिलेला आहे, पॉवर 100 वॅट ही पॉवर आहे. मग Pच्या जागेवर आपण 100 टाकू. 100 इज इक्वल टू V². V किती दिलेला आहे आपल्याला, 220, म्हणजे 220चा स्क्वेअर भागिले R आपल्याला माहित नाही, R काढायचा आहे. ओके, मग या R ला आपण इकडे आणू. हा 100 इकडे जाताना भागिले होईल, म्हणजे R बरोबर 220 चा वर्ग, म्हणजे 220 गुणिले 220 भागिले 100. ओके, नाव सॉरी, इथे आपला व्होल्टेज 220 नाही 240 आहे. हे बघा 240 आहे, त्यामुळे आपल्याला 240 घ्यायला पाहिजे इथे. ॲक्च्युली हे उदाहरण त्या टाईपचं आहे, पण इथले वेगळे आहेत. म्हणजे इथे 10 वॅटचा बल्ब आहे, आपल्या इथे 100 वॅट आहे, इथे 220 व्होल्टेज आहे, आपल्या इथे 240. हे मी तुम्हाला फक्त आपल्या पुस्तकात आहे एवढं दाखवण्यासाठी घेतलंय. ओके, एनिवे इथे आपल्याला 240 घ्यायला पाहिजे, म्हणजे मी इथे हे रब करतो आणि त्याच्याजवळ 240 लिहितो. आणि इथे पण 240 गुणिले 240 भागिले 100. हा एक शून्य कट केला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक. ओके, म्हणजे 24 गुणिले 24, R बरोबर 24 गुणिले 24. तर किती होतील, 4 चौक 16, 1 96, 24 दुने 48, 6 576. हे बघा उत्तर आहे 576 ओहम. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. इथे प्रश्न असा आहे की 60 वॅटचा विद्युत बल्ब, 60 वॅट, वॅट म्हणजे काय, पॉवर दिलेली आहे. किती, 60 वॅट. 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्रोताला जोडला, म्हणजे व्होल्टेज दिलेला आहे 220 व्होल्ट. तर त्यामधून जाणारी विद्युतधारा किती, म्हणजे आपल्याला I काढायचं आहे. म्हणजे आपल्याला पॉवरचं असं सूत्र पाहिजे की ज्याच्यात P, V आणि I आहे. मग आपण बघूयात. P, V, I. याच्यात बघा V नाहीये, याच्यात I नाहीये, याच्यात 3 आहेत बघा, P, V, I. म्हणजे पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. ठीक, हे बघा या प्रकारचं उदाहरण इथे आपण करून दाखवलेलं आहे. हे आपल्या पुस्तकामध्ये आहे, पण आपण हे प्रत्यक्षात सोडू. सूत्र काय आपलं, P इज इक्वल टू V इंटू I. म्हणजे I इज इक्वल टू काय, हा V इकडे आणू तर तो भागिले होईल, म्हणजे P बाय V बरोबर. सो I इज इक्वल टू P किती इथे 60 भागिले I किती 220. 60 भागिले 220, हा शून्य गेला, शून्य गेला, म्हणजे 6 भागिले 22. इथे मी कॅल्क्युलेशन मध्ये वेळ घालवत नाही. 6 भागिले 22 येतं 0.2727. ओके,
सो आपलं उत्तर आहे दिस. किंबहुना तुम्हाला इथे 6/22 करण्याची गरजच नाही. कारण काय, तुम्ही जर उत्तर बघितलं तर 27,27,272 आहे. इथे ज्याला आपण भागतो आहोत 6 तो याच्यापेक्षा छोटा आहे, म्हणजे हे पॉईंटमध्येच उत्तर येईल. म्हणजे तुम्हाला हे वर्किंग पण करण्याची गरज नाही. तुम्ही अंदाजच बांधू शकतात की बाबा 6ला 22 भागितल्यानंतर 0.समथिंगच यायला पाहिजे, आणि इथे कुठे 0.समथिंग नाहीये, म्हणजे हे उत्तर आहे. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न असा आहे की 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अँपिअर विद्युतधारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या 2 टोकात किती विभवांतर पाहिजे. म्हणजे इथे रोध म्हणजे आर दिलेला आहे 20 ओहम, त्याच्यातनं वाहणारी विद्युतधारा म्हणजे आय दिलेली आहे 0.5 अँपिअर, आणि आपल्याला काढायचं आहे व्होल्टेज विभवांतर म्हणजे किती. आता याच्यामध्ये एक सिंपल जे इक्वेशन आहे विद्युतधारेचं, ते विद्युतधारेचं इक्वेशन आहे V इज इक्वल टू आय आर. हे आपल्याला वापरायचं इथे. व्होल्टेज इज इक्वल टू आय गुणिले आर. इथे आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये असं सोडवलेलं आहे आपण. सो V इज इक्वल टू आय आर. तरी आपण इथे सोडवूयात. V आपल्याला काढायचं आहे, बरोबर. आय किती दिलेला आहे इथे बघा, 0.5 अँपिअर, आणि आर किती दिलेला आहे 20 ओहम. 20. सो 20 गुणिले 0.5 इज इक्वल टू 10, आणि व्होल्ट्स. ओके, म्हणजे 10 व्होल्ट्स. हे फारच सिंपल आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा पण बेसिक इक्वेशनवर आधारित प्रश्न आहे. 10 ओहमचा रोध. ओके, म्हणजे इथे काय दिलेलं आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे 10 ओहम. 12 व्होल्टच्या विद्युत घटाला जोडलेला आहे, म्हणजे काय, व्होल्टेज दिलेलं आहे 12 व्होल्ट्स. तर तेव्हा रोधातून जाणारी विद्युतधारा 1.1 अँपिअर आहे, म्हणजे आय इज इक्वल टू 1.1 अँपिअर. आता आपल्याला इक्वेशन माहिती व्ही इज इक्वल टू आय आर. आता इथे तर व्ही पण दिलेला आहे, आय पण दिलेला आहे, आर पण दिलेला आहे. मग काढायचं काय आहे, काढायचं आहे विद्युत घटाचा अंतर्गत रोध. आता कसं आहे की बघा, समजा हा विद्युत घट आहे आणि याला हा रोध जोडलेला आहे. याच्यातनं जाणारी विद्युतधारा आय आहे. व्होल्टेज याला आहे 12 व्होल्ट. आता हा जो रोध जोडलेला आहे याचा रोध आहे 10 ओहम, आणि हा जो विद्युत घट आहे याचा एक अंतर्गत रोध असतो, तो आपल्याला काढायचा आहे. मग आता अंतर्गत रोध आहे हा, आणि ही बॅटरी, ही सेल, विद्युत घट, आणि हा बाहेरचा 10 ओहमचा रोध हे एकमेकांना सिरीजमध्ये जोडलेले आहेत, बरोबर. म्हणजे यांचा टोटल रेजिस्टन्स किती असेल. आता समजा याचा इंटरनल रेजिस्टन्स ए मानू आपण, अंतर्गत रोध. तर मग टोटल रोध किती होईल, 10 अधिक ए, हा तो रिझल्टंट रोध होईल. म्हणजे काय, आरच्या जागेवर आपल्याला 10 अधिक ए घ्यावं लागेल. ए म्हणजे अंतर्गत रोध घेतला आपण. ओके, सो आता पुन्हा आपण सूत्र मांडू. व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही किती दिलेला आहे 12 व्होल्ट. सो 12 इज इक्वल टू आय किती दिलेला आहे 1.1 अँपिअर. सो 1.1 कंसात आर म्हणजे काय आपला आता 10 अधिक ए, म्हणजे बाहेरचा रेजिस्टन्स 10 अधिक इंटरनल रेजिस्टन्स ए. ओके, ठीक. सो 12 इज इक्वल टू, आता या 1.1 ने दोघांना गुणावं लागेल आपल्याला इथे, राईट. सो 1.1 गुणिले 10 म्हणजे किती 11 प्लस 1.1 ए, राईट. याच्याने याला पण गुणलं. ओके, या 11ला आपण इकडे आणू. 11 इकडे जाताना वजा होईल, म्हणजे 12 वजा 11 बरोबर 1.1 ए, म्हणजे 1 इज इक्वल टू 1.1 ए, म्हणजे ए इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1.1, राईट. आणि याचं उत्तर येतं थोडक्यात काय, आपण जर दोन्हीकडे 10 ने गुणलं तर वरती येईल 10, खाली येईल 11.
याचं उत्तर येतं 0.91. ओके, सो उत्तर आहे 0.91 ओहम हा आहे विद्युत घटाचा अंतर्गत रोध. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. हाही अतिशय सोपा प्रश्न आहे. 5 ओहम, 10 ओहम आणि 30 ओहम विद्युत रोधांच्या समांतर आणि एकसर जोडणी यामधील फरक किती? म्हणजे थोडक्यात काय की हे दोन्ही रोध जर एकदा समांतर जोडणीत जोडले आणि एकदा एकसर म्हणजे सिरीजमध्ये जोडले तर त्या दोघांमधल्या परिणामी रोधांमधला फरक किती येईल? 5, 10, 30. 5, 10, 30 असे 3 रोध आहे. यांना आपण नाव देऊ R1, R2, R3. आपल्याला माहित आहे की ज्यावेळी आपण सिरीजमध्ये जोडतो त्यावेळी यांचा परिणामी रोध म्हणजे या तिघांची बेरीज असते. सिंपल. म्हणजे किती होईल? 5 अधिक 10 अधिक 30 म्हणजे किती झालंय? 30 आणि 10 40 नि 5 45. सो 45 ओहम हा त्यांचा परिणामी रोध होईल एकसर म्हणजे सेरीज जोडणीत. राईट. आता यांना पॅरलल मध्ये जोडलं तर सूत्र काय आहे? परिणामी रोध जर R असेल तर 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. सो 1/R इज इक्वल टू 1/5 प्लस 1/10 प्लस 1/30. दॅट इज इक्वल टू 5, 10 आणि 30 या तिघांनी कशाला भाग जातो? 30 ने भाग जातो. सो 30 घेऊ आपण. मग इथे 5 ला 6 ने गुणावं लागेल तेव्हा 30 येतील ना. 5 सक 30. मग वरती पण 6 ने गुणला. 10 ला 3 ने गुणलं तर 30 येतील म्हणजे एकाला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. आणि 30 1 आहे 30 म्हणजे एकाला 1 ने गुणला. सो इथे काय झालं? 6 1 6 अधिक इथे काय झालं? 3 1 3 आणि इथे 1 1 1. सो 1/R इज इक्वल टू 6 3 9 1 10 10/30. हा 1/R आहे. आपल्याला R पाहिजे म्हणजे या दोघांना उलट करावं लागेल. सो R इज इक्वल टू 30/10 बरोबर किती? 3. म्हणजे समांतर जोडणीमध्ये किती आला? 3 आला परिणामी रोध. आणि एकसर जोडणीमध्ये किती आला? 45. मग दोघांमधला किती फरक आहे? 45 वजा 3 बरोबर 42. हे बघा, हे उत्तर आहे 42. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा सिरीज आणि पॅरलल मांडणीविषयी आहे पण थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यासाठी आपल्याला थोडं मॅथमॅटिक्स पण माहिती पाहिजे आणि हा 2018 मध्ये विचारला गेलेला आहे. 2 रोध एकसर जोडणीत म्हणजे सिरीजमध्ये जोडले तर त्यांचा परिणामी रोध येतो 45 आणि ते जर समांतर म्हणजे पॅरलल मध्ये जोडले तर त्यांचा रोध येतो 10 ओहम. तर त्या रोधांच्या किमती काढा. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये हा सोडवून दाखवलेला आहे पण आपण इथे प्रत्यक्षात सोडवू. आता बघा, समजा आपण मानूयात की आपले रोध R1 आणि R2 आहेत 2. ज्यावेळी ते सिरीजमध्ये म्हणजे एकसर जोडणीत जोडतात त्यावेळी त्यांचा परिणामी रोध याला आपण RS म्हणू म्हणजे सिरीज मधला परिणामी रोध. S फॉर सिरीज हा R1 प्लस R2 असतो. आणि जेव्हा आपण त्यांना पॅरलल मध्ये जोडतो त्यावेळी सूत्र काय असतं? 1/RP. RP म्हणजे पॅरलल मधला परिणामी रोध बरोबर 1/R1 प्लस 1/R2. ओके, ठीक. आता सिरीज मध्ये ज्यावेळी जोडतो त्यावेळी परिणामी रोध किती? 45 म्हणजे RS 45 आहे. ओके, सो 45 इज इक्वल टू R1 प्लस R2. ज्यावेळी पॅरलल मध्ये जोडतो त्यावेळी त्यांचा परिणामी रोध किती असतो? 10 ओहम. म्हणजे हा 10 आहे म्हणजे काय की 1/10 इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. सो 1/10 इज इक्वल टू खाली आपण यांचा गुणाकार करू R1 R2. मग इथे काय येईल? तिरक्या गुणाकाराने इथे येईल R2
इथे येईल R1 म्हणजे R2 प्लस R1. R2 प्लस R1 म्हणजेच R1 प्लस R2. ओके, ठीक. आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाली. हे एक इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. दोघा इक्वेशन्समध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. चल म्हणजे R1 R2 इथे पण R1 R2 आहे. आता आपल्याला समीकरण सोडवायचं असेल तर कुठला तरी एकच पाहिजे. R1 पाहिजे नाही तर R2 पाहिजे. मग आपण काय करू, इथे जो R2 आहे त्याला R1च्या रूपाने एक्सप्रेस करू. म्हणजे काय, हा R2 इथे राहू दे, या R1ला इकडे आणू. R1 इथे काहीच चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, म्हणजे इकडे जाताना मायनस होईल. ओके, सो R2 इज इक्वल टू 45 वजा R1. 45 वजा R1, राईट. मग आता ही जी R2 ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, ही किंमत इथल्या R2 मध्ये आपण टाकू. म्हणजे काय होईल, संपूर्ण या इक्वेशनमध्ये फक्त R1 उरेल आणि तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ओके, सो आधी आपण हे इक्वेशन इथनं उचलूयात. आणि इथे आपल्याला R2च्या जागेवर आता काय टाकायचं आहे, 45 वजा R1 टाकायचं. ठीक आहे. सो 1/10 इज इक्वल टू R1 तसाच राहील प्लस R2 म्हणजे 45 वजा R1 भागिले R1 तसाच राहील गुणिले R2 म्हणजे किती, 45 वजा R1. ओके, ठीक. आता बघा, R1 प्लस 45 वजा R1, तर हा R1 शून्य होऊन जाईल. हा प्लस आहे हा मायनस आहे, R1 मायनस R1 म्हणजे वरती काय उरला फक्त 45. सो 1/10 इज इक्वल टू वरती उरला 45 डिव्हायडेड बाय. आता या R1 ने आपल्याला आधी 45 ला गुणावं लागेल आणि नंतर R1 ने आपल्याला मायनस R1 ला गुणावं लागेल. R1 गुणिले 45 म्हणजे किती, 45 R1. आणि R1 गुणिले वजा R1 म्हणजे किती, मायनस R1 स्क्वेअर. ओके, आता आपण यांचा तिरका गुणाकार करू असा. सो 1 गुणिले हे म्हणजे हेच राहील फक्त. ओके, एकाने कशालाही गुणलं की तेच राहतं, म्हणजे 45 R1 वजा R1 स्क्वेअर इज इक्वल टू 10 गुणिले 45 म्हणजे किती, 450. आता हे आपण व्यवस्थित मांडून घेऊ. हा जो R1 स्क्वेअर आहे याला आपण इकडे घेऊन जाऊ. तिकडे जाताना तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल, कारण आता निगेटिव्ह होता. याला पण आपण तिकडे घेऊन जाऊ. 45 R1 इकडे जाताना तो काय होईल, वजा होईल, कारण तिकडे पॉझिटिव्ह होता आणि इकडे काय होईल, 0. सो आता याला आपण व्यवस्थित लावून घेऊ. पुन्हा R1 स्क्वेअर वजा 45 R1 अधिक 450 बरोबर 0. आणि हे वर्ग समीकरण कसं सोडवायचं हे तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये माहीत पाहिजे. हे कसं सोडवायचं मी तुम्हाला दाखवतो. हे वर्ग समीकरण सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की हा जो 450 आहे या 450 ची फोड अशी करावी लागते की त्यांची बेरीज 45 आली पाहिजे आणि गुणाकार 450 आला पाहिजे. अशी जोडी आहे वजा 30 आणि वजा 15. वजा 30 आणि वजा 15 किती होतील बघा. वजा वजाचा गुणाकार अधिक होतो आणि 30 गुणिले 15 म्हणजे 450 अधिक 450 आला हा बरोबर. आणि यांची बेरीज वजा 30 अधिक वजा 15 म्हणजे वजा 30 अधिक वजा 15 म्हणजे काय, वजा 30 याचं मायनस होतं वजा 15. वजा 30 वजा 15 म्हणजे किती, वजा 45 आला बरोबर. वजा 45 चिन्हांसहित बघावं लागतं. सो आपली जोडी झाली वजा 30 आणि वजा 15. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो, R1 स्क्वेअर वजा 30 R1 वजा 15 R1 अधिक 450 बरोबर 0. या -45ला आपण -30 -15 असं लिहिलं. आता या दोघांमधनं आपण R1
कॉमन काढू, R1 जर कॉमन काढला तर काय होईल, या R1 स्क्वेअरला R1 ने भाग घेतलं तर काय येईल, R1 उरेल, वजा 30 R1 ला R1 ने भागितलं तर हा 30 उरेल इथे, म्हणजे 30. आता मायनस 15 आपण बाजूला काढू, कॉमन काढू, मग इथे काय येईल, R1 उरेल फक्त, बरोबर, -15 R1. आणि 450ला -15 ने भागितलं तर काय होईल, -30 इज इक्वल टू 0. आता बघा हा कॉमन आहे, R1 - 30, R1 - 30. सो R1 - 30 जर कॉमन काढला तर कंसात काय उरेल, R1 - 15 इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ एकतर हा कंस शून्य किंवा हा कंस शून्य तरच उत्तर शून्य येईल, बरोबर. म्हणजे एकतर R1 बरोबर 30 किंवा R1 बरोबर 15. थोडक्यात एक रेजिस्टन्स 15 आणि एक रेजिस्टन्स 30, म्हणजे उत्तर काय येईल आपल्याला, 15 आणि 30. ओके, राईट. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. आता हा प्रश्न आहे की 60 वॅट शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा वापरली जाईल. याच्यापूर्वी आपण बघितलेलं अगदी सुरुवातीला. कृपा करून पॉवरची ही 3 सूत्र अगदी पाठ ठेवा. पॉवरला वेळेने गुणलं की जूलमध्ये आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणजेच उष्णता ऊर्जा. तिला जर कॅलरीमध्ये करायचं असेल तर 4.18 ने भागायचं, आणि तिला जर युनिट्समध्ये करायचं असेल, युनिट्स इलेक्ट्रिकल युनिट्स, तर 3.6 गुणिले 10⁶ ने भागायचं. पक्क लक्षात ठेवा. आता इथे ऑलरेडी आपल्याला पॉवर दिलेली आहे, किती आहे, 60 वॅट, आणि वेळ किती दिलेला आहे, 6 तास. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये हे ऑलरेडी सोडवलेल्या उदाहरणांमध्ये आपण दिलेलं आहे, पण इथे आपण सोडवून बघूयात ते, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. आता 6 तास दिलेला आहे. लक्षात ठेवा की जूलमध्ये जर उष्णता काढायची असेल तर युनिट्स महत्वाचे असतात. आपण कोणते एकक वापरतो आहोत, तर याच्यामध्ये टाइमचं एकक हे सेकंड असलं पाहिजे. मग अवरला सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय, 6 तास, एका तासात 60 मिनिटे आणि एका मिनिटात 60 सेकंद, म्हणजे 6 गुणिले 60 गुणिले 60 सेकंद एवढी वेळ. आता आपल्याला माहित आहे की ऊर्जा बरोबर काय, आपण मागितलं पॉवर गुणिले टाइम, म्हणजे 60 गुणिले 6 गुणिले 60 गुणिले 60. आणि हे आपल्याला कशात विचारलेलं आहे, किती, जर तुम्ही पर्याय बघितले तर युनिट्समधले पर्याय दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे जर युनिटमध्ये उत्तर काढायचं असेल, हे जे येईल जूलमध्ये येईल, आणि युनिटमध्ये काढायचं असेल तर त्याला भागायचं 3.6 गुणिले 10⁶ याच्याने. आणि कॅल्क्युलेशनमध्ये मी वेळ घालवत नाही, याचं उत्तर येतं 0.36 युनिट्स. तसं आपण सोडून बघूया, फक्त 1 मिनिट लागेल. इथे घेतलं मी, हे बघा इथे 3.6 आहे, आणि इथे आपण बघतो 60 गुणिले 6 जर केला आपण तर 360 येईल. म्हणजे हे करून घेतलं तर बरं होईल. म्हणजे 60 गुणिले 6 बरोबर 360, उरले वरती किती, 60 आणि 60. ओके, आपण आधी या दोघांचा गुणाकार करून घेतला 360, आणि हे उरलेले लावले इथे, भागिले 3.6 गुणिले 10⁶. खाली आपण 100ने गुणू, वरती पण 100ने गुणू. खाली 100ने गुणल्याने काय होईल, हे 3.6 तर 360 होऊन जाईल, आणि मग हे कॅन्सल होऊन जातील, बरोबर. म्हणजे 3.6 गुणिले 100 बरोबर 360, 360 आहे 360. मग काय उरलं वरती, 60 गुणिले 60, 60 गुणिले 60 किती, 6 7 36, आणि त्याच्यावर 2 शून्य गुणिले 100 भागिले 10⁶ इज इक्वल टू 3600. म्हणजे काय, 3600 म्हणजे 36 गुणिले 10⁻², गुणिले 100 म्हणजे काय, 10⁻² भागिले 10⁶. ओके, म्हणजे काय, 36 गुणिले 10⁻², हे गुणाकार इथे, म्हणजे 2 ची बेरीज होईल, म्हणजे 4 डिवायडेड बाय 10⁻⁶.
आता हा 10⁶ वरती जर नेला आपण तर 4 - 6 होईल घातांक, म्हणजे किती 36 गुणिले 10⁴ 4 - 6. 4 - 6 म्हणजे किती 4 - 6 म्हणजे -2, मग इथे -2. मग 36 गुणिले 10⁻² म्हणजेच काय 36/100, दॅट इज इक्वल टू 0.36. ओके, तर हे आपलं उत्तर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलू. 0.3 अँपिअर इतकी विद्युतधारा 4.18 रेझिस्टन्स असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्णता निर्माण होईल. काय काय दिलेलं आहे आपल्याला, विद्युतधारा दिलेली म्हणजे आय दिलेली आहे 0.3 अँपिअर, रोध म्हणजे रेझिस्टन्स आर दिलेला आहे 418 ओहम, किती मिनिटे टाइम दिलेला आहे 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. लक्षात ठेवा, सेकंडमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. आणि कशात काढायची आपल्याला, कॅलरीमध्ये. लक्षात ठेवा, पुन्हा या बेसिकवर या की ऊर्जा काढायची असेल तर ही 3 सूत्र आहेत, यांना टी ने गुणलं का ही 3 सूत्र मिळतात. कॅलरीमध्ये पाहिजे असेल तर 4.18 ने भागायचं, युनिटमध्ये पाहिजे असेल तर 3.6 गुणिले 10⁶ ने भागायचं. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, आता 3 सूत्र आहेत आपल्याकडे काय काय दिलेलं आहे इथे, IRT दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला ऊर्जेचं असं सूत्र पाहिजे की ज्याच्यामध्ये IRT येतं. मग IRT बघा याच्यामध्ये तर I²RT, मग हे सूत्र घेऊ आपण. सो एनर्जी इज इक्वल टू I²RT. हे जूलमधील आपल्याला कॅलरीमध्ये पाहिजे, म्हणून याला 4.18 ने भागावं लागेल, म्हणजे आपल्याला उत्तर येईल कॅलरीमध्ये. ओके, ठीक. आय किती 0.3, मग I² म्हणजे 0.3 गुणिले 0.3. नंतर आर किती 418, सो गुणिले 418 गुणिले टी किती 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, 60 सेकंड्स डिवायडेड बाय 4.18. आता बघा 418 आहे वरती आणि खाली 4.18 आहेत. आपण खाली वरती 100 ने गुणून घेऊ, इथे 100 ने गुणू, इथे पण 100 ने गुणू. आता 4.18 गुणिले 100 म्हणजे 418, सो 418 एके 418 गेले, दोन्ही कॅन्सल झाले. मग काय उरलं वरती आता, यांचा गुणाकार, म्हणजे 0.3 गुणिले 0.3 किती 0.09 गुणिले 60 गुणिले 100. आता हे नमस 54, त्याच्यावर एक 0 हा 60चा, आणि ही 2 टिंब म्हणजे 1 2 इथे 5.40 गुणिले 100 बरोबर 5.40 गुणिले 100 म्हणजे हे जे चिन्ह आहे आपल्याला 1 आणि 2 इकडे आणायला म्हणजे 540. सिंपल. काय आलं उत्तर आपलं 540. ओके, पुढचा प्रश्न. हा प्रश्न असा की 0.2 अँपिअर इतकी विद्युतधारा, म्हणजे आपल्याला आय दिलेला आहे 0.2 अँपिअर, 100 ओहम रोध असलेल्या, म्हणजे रेझिस्टन्स किती 100 ओहम, या तारेच्या इसरीमधून 1 मिनिटासाठी प्रवाहित केला, म्हणजे टी दिलेला 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, सेकंदामध्ये कन्वर्ट करण्याचं विसरू नका. तर किती जूल उष्मा निर्माण होईल, म्हणजेच किती जूल ऊर्जा निर्माण होईल. आपल्याला माहिती आहे, पुन्हा कम बॅक टू दिस, ही 3 विसरायची नाहीत. पॉवर इज इक्वल टू I²R किंवा V²/R किंवा VI, आणि प्रत्येकाला टी ने गुणलं का उष्णता ऊर्जा. ओके, आपल्याला काय काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये, IRT दिलेलं आहे. मग कोणतं आपल्याला हे वापरावं लागेल, IRT म्हणजे पुन्हा हेच I²RT, आणि जूलमध्येच काढायची आपल्याला उष्णता, म्हणजे आपल्याला कशानेही भागायची गरज नाही. ओके, सो I² म्हणजे 0.2 गुणिले 0.2, R म्हणजे 100, T म्हणजे 60. ओके,
आता 0.2 गुणिले 0.2 म्हणजे 0.04 गुणिले 100 गुणिले 60 बरोबर 0.04 गुणिले 100 म्हणजे 4 गुणिले 60 म्हणजे किती 240 जूल म्हणजे हे उत्तर आपलं राईट. परफेक्ट. आता पुढचा प्रश्न. कार्बन प्रतिरोधकाचे 4 रंग केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य किती असते? नाव दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये कार्बन रोधकांच्या रंगावरून त्यांचा रेझिस्टन्स कसा डिसाईड केला जातो याचं डिटेल आपण दिलेलं आहे. याच्यामध्ये हे जे 9 आकडे आहेत हे 9 आकडे लक्षात ठेवायचे आणि त्यांचे कलर लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये ग्रुप कसं करायचं BLBR लक्षात ठेवण्यासाठी BLBR नंतर रॉय आडनाव असतं बघा. रॉय नावाची हिंदी मूवी पण होती ROY. नंतर GW. सो BLBR नंतर रॉय GB मध्येच GW म्हणजे ब्लू 0, ब्राऊन 1, रेड 2, ऑरेंज 3, येलो 4. आता हा जो G आहे G 2 वेळा येतो. हा पहिला G येतो तो ग्रीन आहे 5, ब्ल्यू 6, व्हायलेट 7. हा जो ग्रीन आहे दुसरा येणार तो म्हणजे ग्रे 8 आणि व्हाईट 9. BLBR रॉय GW आणि 0 पासून सुरुवात करायची क्रमाने. आता याच्यातला जो पहिला आकडा म्हणजे पहिला कलर असतो. पहिला रंग म्हणजे जो कार्बनला रंग दिलेले असतात ते आपण बघूया. हे बघा या पद्धतीने हा कार्बन रेझिस्टर आहे आणि याच्यावर कलर असतात. ओके. आता एकूण बेसिकली 4 कलर असतात. काही ठिकाणी 5 कलर असतात. आपण बेसिक 4 कलरचं बघूयात. आता बघा हा रेझिस्टर आहे आणि याच्यावर हे 4 कलरचे पट्टे आहेत. पहिला जो पट्टा आहे तो आहे ब्राऊन, दुसरा रेड, तिसरा पुन्हा ब्राऊन आणि चौथा गोल्डन. जो पहिला कलर असतो त्याच्याने पहिला आकडा लिहायचा. आता पहिला ब्राऊन आहे, ब्राऊनचा आकडा आहे 1. सो 1. दुसरा रेड आहे, रेडचा आकडा आहे 2. सो याच्या खाली लिहायचा 2. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं 10 लिहायचं. आणि तिसरा जो आहे ब्राऊनचा पुन्हा किती असतो 1. बघा आपल्याला काय होतं, एक मिनिट, हे जे आहेत लक्षात ठेवायचं आपण इकडे लिहून BLBR नंतर रॉय नंतर काय GW आणि सुरुवात कधी 0 1 2 3 4 5 6 7 हा 8 आणि हा 9. ओके. ब्राऊन साठी 1 लिहिला आपण 1. दुसऱ्याचा रेडचा 2 लिहिला. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह करायचं. तिसरा आकडा लिहिण्याच्या आधी 10 लिहून घ्यायचा इथे आणि 10च्या डोक्यावर तिसऱ्या आकड्याचा संकेत लिहायचा. तिसरा कलर कोणता इथे ब्राऊन म्हणजे काय 1 म्हणजे 10⁻1 डोक्यावर लिहायचा. हा इथे आपण डायरेक्ट लिहिले होते कलरचे आकडे, इथे मात्र 10च्या डोक्यावर लिहायचं. ओके. आणि चौथा जो असतो गोल्डन किती इथे 5 ना. 5 कसं लिहायचा ±5%. म्हणजे याची व्हॅल्यू आली 12 गुणिले 10⁻1 ±5%. ±5% याला म्हणतात टॉलरन्स. म्हणजे हा रेझिस्टर इतका असला तरी त्याच्यात ±5% फरक पडू शकतो असं.
ओके, आता आपल्याला ही संकल्पना समजल्यानंतर प्रत्यक्ष प्रश्न आपण पाहू. या प्रश्नामध्ये काय आहे की 4 रंग आहेत केशरी. पहिला रंग केशरी. ओके, पहिला रंग काय असतो? पहिला आकड्याचा. आता केशरी खरं म्हणजे त्यांनी नारंगी हा शब्द वापरायला पाहिजे, कारण मूळ इंग्रजी शब्द जो आहे तो ऑरेंज आहे. पण साधारणतः केशरी म्हणजे केसरी म्हणजे सॅफ्रॉन या अर्थाने, म्हणून आपण केशरी म्हणजे ऑरेंज असं समजूयात. ओके, तर ऑरेंज कलरचा कोड किती आहे? ऑरेंज कलरचा कोड बघा इथे 3 आहे, म्हणजे पहिला आकडा झाला याचा 3. दुसरा कोणता आहे? निळा. निळा म्हणजे कोणता कलर आहे? निळा म्हणजे आपल्याला माहित आहे 6. ओके, हा झाला 6 दुसरा आकडा. नंतर गुणाकाराचं चिन्ह, नंतर 10 आणि 10च्या डोक्यावर तिसरा कलरचा आकडा पिवळा. पिवळा कशाचा आहे? पिवळा किती नंबरचा आहे बघा? येलो 4, म्हणजे 10चा घातांक 10च्या डोक्यावर 4. आणि चौथा कलर आहे सोनेरी. सोनेरी म्हणजे काय की आपल्याला टॉलरन्स बँड. ठीक आहे, टॉलरन्स बँड. सोनेरी म्हणजे गोल्ड. गोल्ड म्हणजे किती? 5%. म्हणजे काय? हा ±5% चेंज होऊ शकतो. म्हणजे याचा आन्सर काय? 36 गुणिले 10च्या डोक्यावर 4 आणि ±5%. आता उत्तरांमध्ये टॉलरन्स बँड काही दिलेला नाही आहे प्लस मायनस, म्हणजे आपल्याला फक्त हेच आकडे बघायचे आहेत. तर उत्तर काय आपलं? 36 गुणिले 10⁴. 36 गुणिले 10⁴, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे 4. ओके, तर या पद्धतीने हे कलर कोडिंग असतं. आणि हे होते सर्व इलेक्ट्रिसिटीवरचे सोडवलेली उदाहरणं. मुळात पुस्तक जरूर वाचा, आणि काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट म्हणून चॅटबॉक्समध्ये जरूर टाका. थँक्यू.